जय श्रीराम मित्रांनो, ओगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा घेऊन आलेला आहे. भरपूर जण व्यायाम करतात आणि सांगतात की आता बॉडी बनत नाही. तर मित्रांनो, एक सांगणं आहे की नुसतं व्यायाम केल्याने बॉडी बनत नाही, त्यासाठी काही गोष्टी गरजेच्या असतात. त्यासाठी आजचा आपला विषय मी घेणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तेव्हा तुमची पूर्ण शरीर बॉडी बनेल. म्हणून आज आपल्याला हा विषय घ्यायचा आहे. तर नुसतं व्यायाम केल्याने बॉडी बनत नाही. विषय सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पटापट सर्वांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. सर्वात पहिले, व्यायाम केल्याने बॉडी बनत नाही मित्रांनो. आता काय काय बनत नाही, भरपूर जण हेवी लिफ्टिंग करतात. हेवी लिफ्टिंग करून वर्कआउट एकदम बेस्ट करतात, त्यांच्या 100% देता, पण तरी बॉडी बनत नाही. तर ते फक्त वर्कआउटवर डिपेंड असतं मित्रांनो. तर नुसतं वर्कआउटने बॉडी बनत नसते. त्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागतं माहिती? सर्वात पहिले तुम्हाला वर्कआउट जो करता ना, त्यामध्ये तुम्हाला हळूहळू प्रोसेसिंग करावी लागते. कशी? हळूहळू वेट वाढायला लागतं. भरपूर जण काय करतात, जिम लावून फक्त 10-12 दिवस होता किंवा महिनाभर होतो, लगेच ते नाही काय एकदम हेवी लिफ्टिंग करायला लागून जात असतात. तर मित्रांनो, असं नाही, हळूहळू तुम्हाला वेट हे इन्क्रीज करायचं असतं. त्यानंतर तुम्ही फॉर्मल टेक्निक बरोबर यूज करता का? तुमचा फॉर्म बरोबर आहे का? कुठलाही एक्सरसाइज करताना, कुठलाही मसल ग्रुप तुम्ही जो टार्गेट करताय किंवा वर्कआउट करताय, तो करत असताना त्याचा तो फॉर्म बरोबर आहे का नाही, हे तुम्हाला बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक सर्टिफाईड ट्रेनरला विचारून त्याच्या अंडरमध्ये तुम्ही ट्रेनिंग घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर एक फॉर्म भेटेल. तर हा त्याचा वर्कआउट तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं आता. त्यानंतर दुसरं आहे, बॉडी केव्हा बनते? जेव्हा तुम्ही आहार म्हणजे डाएट बेस्ट घेता तेव्हा. मित्रांनो, नुसतं वर्कआउट करून बॉडी बनत नाही. त्यासाठी पहिलं वर्कआउट चांगला पाहिजे, हळूहळू प्रोसेसिंग तुम्हाला वेटची वाढवायची असते, फॉर्म बरोबर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं आहार म्हणजे डाएट. डाएट मध्ये तुम्ही किती प्रमाणात प्रोटीन इंटेक करता? नुसतं वर्कआउट करून मित्रांनो बॉडी बनत नाही. त्यासाठी तुम्हाला एक आहार घेणं खूप महत्वाचं असतं. चांगला आहार काही खाणं नाही असतं. तुम्ही आता सांगा मी एवढंच खातो तेवढं खातो तरी माझं पोट वाढतं, माझ्या बॉडीने बनते. मित्रांनो, असं नसतं. तुम्ही तुमच्या कॅलरीवर किती डिपेंड करता ते महत्वाचे आहे. तुम्ही कॅलरी डिफिशियंट करताय का सरप्लस करताय, यावर खूप महत्वाचं आहे. त्या हिशोबाने तुमचं कार्ब आहे, त्यानंतर फॅट आहे, कॅलरीज आहे आणि प्रोटीन किती इंटेक करतात त्यावर सर्व डिपेंड करत असतं. दुसरा मुद्दा झाला आपला आहार डाएटचा. तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे, रेस्ट. तुम्हाला रेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. चांगला वर्कआउट करताय, चांगला डाएट घेता, पण रेस्ट घेत नाही ना, तर तुमची बॉडी बनणार नाही मित्रांनो. कारण की रेस्ट म्हणजे दिवसातून 7 ते 8 तास झोप घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही झोप घेणार तेव्हा तुमच्या बॉडीचे मसल रिकव्हर होतील आणि चांगलं शरीर तुमचं दिसणार आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पहिले चांगला वर्कआउट करणं, त्यासाठी प्रॉपर एक फॉर्म जपणं खूप महत्वाचं असतं. हळूहळू वेट इन्क्रीज करायचं असतं. दुसरं डाएट मध्ये तुम्ही कॅलरी तुमची काय डिफिशियंट करता का सरप्लस करता हे तुम्हाला बघायचं. आणि तिसरं आहे रेस्ट मध्ये तुम्ही 7 ते 8 झोप सुद्धा घेणं महत्वाचं. ती झोप तुम्ही घेता का नाही, हे तिन्ही मुद्दे जर तुम्ही बरोबर पद्धतीने चालवले ना, तेव्हा तुमची 100% बॉडी बनणार आहे. नुसतं व्यायाम केल्याने वर्कआउट केल्याने बॉडी बनत नसते मित्रांनो. तर आपला आजचा विषय होता. जास्तीत जास्त शेअर करा आणि फटाफट सबस्क्राईबचं बटन लवकर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय श्रीराम.